नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाचं होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 9वी इतिहासात 10वा धडा बदलते जीवन भाग 2 याचा स्वाध्याय सोडवणार आहोत। या अगोदर आपण सगळ्या धड्यांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, नसतील बघितले तर नक्की सपनाचं होमस्कूलिंग टाकून तुम्ही त्या धड्याचं नाव टाका, तुम्हाला लगेच तो व्हिडिओ मिळून जाईल। आणि माझं नाव आहे सपना, मी पुणे जिल्ह्यातनं आहे। तुम्ही कोणत्या भागातनं माझा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगाल, आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. भारताने डॅश डॅशच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकली तर सुनील गावस्कर, कपिल देव, सय्यद किरमानी, संदीप पाटील। तर उत्तर आहे कपिल देव। तर तुमच्यापैकी कोणाकोणाला क्रिकेट खूप आवडतं मला कमेंट करून सांगाल। दुसरा प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात डॅश डॅश भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे। पंजाबी, फ्रेंच, इंग्रजी आणि हिंदी। तर उत्तर खूप सोपं आहे या प्रश्नाचं, इंग्रजी। प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा, पुढील तक्ता पूर्ण करा। भारताच्या महत्त्वाच्या भाषा: हिंदी, इंग्रजी, मराठी, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, मणिपुरी इत्यादी। ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू: कर्णम मल्लेश्वरी, अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, सुशील कुमार, PV सिंधू, साक्षी मलिक। आणि तुम्ही पाहिलेले बाल चित्रपट: तारे जमीन पर, स्टेलनी का डब्बा। आणि विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे आहेत: दूरदर्शन, NDTV, ABP न्यूज, CNN, IBN 7। पुढील विधानाचं कारण स्पष्ट करायची आहेत। 1. भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले। याचं उत्तर आहे भारताने 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला, त्यामुळे या खेळाला मोठी लोकप्रियता मिळाली। 2. सुनील गावस्कर यांनी शतकांचा विक्रम केल्यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेत भर पडली। 3. 1985 मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले, त्यामुळे भारतात अन्य खेळ मागे पडत सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले। दुसरा प्रश्न आहे, चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे। याचं उत्तर आहे कृष्णधवल चित्रपटांचे युग संपून ते रंगीत बनू लागले, चित्रीकरण परदेशात होऊ लागले। 2. 3-4 तास चालणारा चित्रपट 1.5-2 तासांवर आला। 3. एका चित्रपटगृहात एकच चित्रपट 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपले। 4. एक चित्रपट एका वेळी देशापरदेशात हजारो चित्रपटगृहात दिसू लागला। या सर्व बदलांमुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले। प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। आमचे व्हिडिओ आवडत असतील तर हा QR कोड वापरून आम्हाला नक्की आर्थिक मदत करा, जेणेकरून आम्हाला आमचे काम करायला प्रोत्साहन मिळेल। 1. भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? याचं उत्तर आहे बोलीभाषा मुख्य भाषेला शब्दांचा पुरवठा करतात, समृद्ध बनवतात। 2. बोलीभाषेतूनच या समूहाची परंपरा, पद्धती, चालीरीती आणि संस्कृतीची ओळख होते। 3. बोलीभाषा आपला मोठा सांस्कृतिक व भाषिक ठेवा तो कमी होता कामा नये, म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे। 2. वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा। उत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांच्या स्वरूपात आणि उद्दिष्टात आता बदल झाले आहेत। 1. कृष्णधवल रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहेत। 2. जिल्ह्यांचे मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे। 3. दैनंदिन घडणाऱ्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्य करू लागली आहेत। आणि 4. आजची वृत्तपत्रे विविध मार्गांनी समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत। प्रश्न तिसरा, दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत? त्याचं उत्तर आहे 1. सुरुवातीस कृष्णधवल असणारे दूरदर्शन कालांतराने रंगीत झाले। 2. मोजके कार्यक्रम व मोजक्याच वेळात मनोरंजन करणाऱ्या दूरदर्शनचे कार्यक्रम वेळ वाढली। 3. विविध प्रकारचे कार्यक्रम व मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली। 4. दूरदर्शनची भाषा, सादरीकरणाचे तंत्र व तंत्रसज्ज स्टुडिओ यात सुधारणा झाली। आता यासाठी उपक्रम तुम्हाला दिलेल्या धड्यासाठी दादासाहेब फाळके यांच्याविषयी माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा, म्हणजेच इंटरनेटच्या सहाय्याने। आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची यादी तयार करा। तर धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके, जन्म त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, नाशिक,
16 फेब्रुवारी 1944 हे चित्रपट निर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठी त्यांनी भारतीय चित्रपटांचा जनक मानला जातोय. 1913 साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मुख्य चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. 1937 पर्यंतच्या आपल्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 55 चित्रपटांची व 26 लघुपटांची निर्मिती केली. भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार दिला जातो. आता इथे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची अगदी आपल्याला इथे यादी दिलेली आहे. ती यादी आपण इथे बघू शकतो. 1970 पासून ते 2021 पर्यंत प्रत्येक व्यक्तीचं नाव इथे नोंदवलेलं आहे. दुसरा आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र याविषयी शाळेच्या निबंध स्पर्धा आयोजित करा. तर ही वर्गात करण्याची कृती आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आम्हाला जो सपोर्ट करताय त्याबद्दल. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर बाजूला दिलेला QR कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा, जेणेकरून आम्हाला आमचं काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो? याचं उत्तर आहे आमच्या वापरात असणाऱ्या मोबाईल, टीव्ही, संगणक, इंटरनेट, रेडिओ या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो. या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते, बोलता येते, ईमेल किंवा फोटो पाठवता येतात, हवामानाचा अंदाज घेता येतो, वर्तमानपत्रातील बातम्या इत्यादी सर्व सुविधांसाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो. दुसरा प्रश्न आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले आहे? याचं उत्तर आहे 1. भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO स्थापन झाली. 2. संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. 3. 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केले. 4. क्षेपणास्त्र निर्मिती डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे, म्हणून डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे संबोधले जाते. प्रश्न तिसरा आहे संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते? याचं उत्तर आहे संगणकीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी संगणकीकृत प्रवास आरक्षण प्रणाली केंद्रावर आणि www.irctc.co.in वेबसाईटवर जाऊन तिकीट आरक्षित केले जाऊ शकते. प्रवासी सामान्य किंवा अनारक्षित तिकीट संगणकीकृत अनारक्षित तिकीट प्रणाली केंद्रावर खरेदी करू शकतात. तसेच रेल्वे स्टेशनवर लावलेल्या स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीनद्वारे तिकीट प्राप्त केले जाऊ शकते. तिकीट बुकिंग मध्ये 19 वेगळे कोटे उपलब्ध आहेत. महिला प्रवाशांना आरामात तिकीट बुकिंग करण्यासाठी कमी वयाच्या मुलांना तसंच अपंग व्यक्तींना विशेष कोटा उपलब्ध आहे. सर्व माहिती भरल्यानंतर युनिक पेड कोड PNR पॅसेंजर नेम रेकॉर्ड जनरेट होतो. त्याचा वापर करून रेल्वेची सद्य बुकिंग स्थिती समजते. ट्रेन वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर तिकीट बुक करायचे की नाही हे समजण्यास मदत होते. तिकीट रद्द करायचं असेल तर थोड्या नुकसानासह रद्द करता येते. पेमेंट UPI वॉलेट्स, पेटीएम किंवा फोन पे, गुगल पे इत्यादी द्वारा करता येते. 24 तासाच्या आत तिकीट बुक करायचे असेल तर तात्काळ बुकिंग सेवा उपलब्ध असते, पण ही तिकीट एकदा कन्फर्म केली तर परत रद्द करता येत नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र जवळ असणे आवश्यक असते. प्रश्न चौथा आहे कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? याचं उत्तर आहे कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. 2. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. 3. या मार्गावर एकूण 12 बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे. 4. येथे 179 मोठे आणि 1819 छोटे पूल या मार्गावर आहेत. यापैकी होनार जवळील शरावती नदीवरील 265.8 मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे. 5. रत्नागिरी जवळील पनवल नदीवर 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
आता या पाठाचा उपक्रम आहे की आंतरजालाच्या मदतीने थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरची माहिती मिळवायची आहे. त्याची माहिती घ्या. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांनी 1960च्या दशकात प्रथम रॉकेट प्रक्षेपण केंद्राची कल्पना सुचवली. पहिले रॉकेट नायके अपाचे ध्वनी देणारे रॉकेट 21 नोव्हेंबर 1963 रोजी थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन म्हणजेच TERLS वरून प्रक्षेपित करण्यात आले, जे 1962 मध्ये तयार करण्यात आले होते. TERLS कालांतराने वातावरणीय आणि अवकाश संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित झाले. 2002 मध्ये थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर म्हणजेच TELC असे नामकरण केल्यानंतर या सुविधेने असंख्य रॉकेट आणि उपग्रहांचे प्रक्षेपण स्थळ म्हणून काम केले आहे. तिरुवनंतपुरम शहराच्या उत्तरेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जिथे तुम्हाला TELC मिळेल ते स्थान निवडले गेले कारण ते विषुववृत्ताच्या जवळ आहे, जे रॉकेट्सना पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वापर करून कमी इंधनासह दूर प्रवास करण्यास सक्षम करते. लॉन्च पॅड, रॉकेट असेंब्ली सुविधा, नियंत्रण केंद्र आणि अनेक सपोर्ट सुविधा या प्रक्षेपण संकुलात बनतात. प्रक्षेपण पॅडचा भाग असलेल्या लॉन्च टॉवरचा वापर करून प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेल्या उभ्या स्थितीत रॉकेट हलवले जाते. प्रक्षेपण करण्यापूर्वी रॉकेटचे बांधकाम आणि रॉकेट असेंब्ली इमारतीमध्ये चाचणी केली जाते. प्रक्षेपण नियंत्रणात केंद्रात पाहिले जाते आणि व्यवस्थापित केले जाते. दुसरा प्रश्न आहे, तुमच्या जवळच्या आकाशवाणी केंद्राला, दूरचित्रवाणी केंद्राला भेट द्या, माहिती मिळवा. तुमच्यापैकी कोणी भेट दिली आहे का? दिली असेल तर कोणत्या भागात दिली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर या बाजूला दिलेला QR कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा, जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल.